समाजातली मुलं समाजात काय काय दिसतंय ते बघून शिकत असतात. मग घरात टीव्ही बघतोय, आपण टीव्ही चांगले पिक्चर बघायला बघतोय. जे पिक्चर मध्ये चांगलं नसते कारण तो हिरो जे असतोय तो दारू पित्याला, शिगेवर त्याला, लढतरी करत्याला, भांडणं करत्याला, भाईगिरी करत्याला तो हिरो आपण बघतोय. प्रत्येक मुलाला वाटतं की मी पण हिरो व्हायला पाहिजे. तर हिरो तसा दाखवला मग तसंच होणार आहे. ते नाटक बघताय तुम्ही, नाटक बघितलं त्यात काय दाखवते, नुसता कट करायचं नसते की नाही. हे घरातल्या घरी ईर्ष्या करणं, काढून कट करायचं करणं, ती तिच्यावर जळत असते, ती तिच्यावर जळत असते, ती तिच्या कट करायचं करत असते, असं दाखवलं की नाही. आपल्या घरातले तेच नाटक बघतात आणि घराघरात तेच चालू आहे की नाही. ईर्ष्या बिर्ष्या चालू आहे सगळं, घराघरात भांडणं चालू आहेत की नाही. नाटक बघूनच जे आपण बघतोय तसं होणार आहे. तुम्हाला पण समजा पाहिजे काय बघ, तुम्ही मोबाईल 1 तास बघितला तर 1 तासाचा मोबाईल तुमच्या मानसिक फरक पडतोय. हे पालक आता ते मोबाईलला द्यायलात ना की मोबाईल बघायला देतात, पोरं दंगा करतात, हे करतात की पालक त्यांच्या मुलांना खुळं करलेत, खुळं. कारण काय माहिती काय, मुलांना मी आता एवढ्या बालसंस्कार करते, एक मुलांना बसायला येत नाही शांत सारखं सांगायला लागते शांत बस शांत शांत बस म्हणून. एवढी वाईट परिस्थिती आहे. त्याच्या मेंदूला त्यांनी स्थिर ठेवायला शिकवलंच नाही पालकांनी. भविष्य चांगले एवढी वाईट परिस्थिती होणार आहे. वृद्धाश्रम ची संख्या लय वाढणार आहे, कारण परिस्थिती एवढी बेकार होणार आहे. कारण जी मुलं लहानपणापासून त्यांना शिकवायला लागते सगळ्या गोष्टी, संस्कार गोष्टी लहानपणापासून सगळे शिकवायला लागतात. आई वडिलांना तसं प्रयत्न करायला लागतात. आई वडील त्या मुलाचं 10 वर्षांचा काय होणार याचा विचार आतापासून करायला लागते आणि तसं त्याला मार्गदर्शन करायला लागते. तसं हाय काय